त्या आजोबाने दिलेलं उत्तर फार गोड आहे. त्या आजोबाने सांगितले, डॉक्टर साहेब 3 तास तुम्ही माझं रोज या दवाखान्यात सांभाळायचं बिल तुम्ही 8 लाख रुपये केलं. हृदयाच्यासाठी येतंय. 90 वर्ष झालं माझ्या पांडुरंग परमात्म्याने माझं हृदय सांभाळले. अजून 1 रुपया सुद्धा बिल आलं नाही. हृदयाच्यासाठी येतंय. त्या भगवान परमात्म्याने आपल्याला एकाही रुपयाचं बिल मागितलं नाही. तरी लोक म्हणतात देवाने मला काय दिलं. अहो सध्या एक जे डॉक्टर आहे, एक डॉक्टर आहे त्यांच्याकडे कोट्यवधीची प्रॉपर्टी आहे, पण ज्याने पूर्ण शरीरात दिलं त्याने अजून 1 रुपया बिल मागितलंय. जेने हा जीव दिला दान, बिल कोणतंय बघा, जेने हा जीव दिला दान, हे झालं आपल्यावरती कर्ज आणि तयाची करीण चिंतन, हे झालं बिल भरणं. महाराज म्हणतात त्या देवाचं चिंतन करणं हेच त्याचं बिल भरणं आहे. त्याच्यामुळे आपण चिंतन केलं पाहिजे. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. ठीक आहे महाराज, आम्ही कीर्तन करून मुखाने देवाचं गुण गाऊ, पण फायदा काय? अभंगाचं दुसरं मुखी गावे हरीचे गुण, हरीचे गुण, मगलो काही बाबा, मग काही बाबा, मग काही एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रे फुमारे, आज माऊलींचा समाधी सोहळा आणि समाधी सोहळ्याच्या निमित्त आपण सर्वांनी भजन करायचंय. खरं तर आपल्या सप्ताहाचं भाग्य आहे की आपला सप्ताह आषाढी वारी नाही, कार्तिकी वारी आणि माऊलींच्या समाधी सोहळ्यामध्ये येतोय. आणि माझं परम भाग्य आहे की आज समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या सप्ताहामध्ये मला कीर्तन सेवा करण्याची संधी मिळते. त्याच्यामुळे सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा.